अमरावतीत आमदार रवी राणा यांच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलाय। संतप्त कार्यकर्त्यांनी राणांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे। या राड्यानंतर रवी राणा आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले। त्यामुळे पोलीस स्टेशनच्या परिसरात तणावाचं वातावरण होतं। अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनात खोडा घातल्याचा आरोप राणा यांनी केला होता। खोडा घालणाऱ्या पोटेंना कानशिलात लगावण्याची खुल्या भाषणात राणा यांनी धमकी दिली होती। त्याचाच राग धरून भाजप कार्यकर्त्यांनी राणांच्या कार्यालयावर हल्ला चढवला। कार्यालयातील फर्निचर आणि काचांची तोडफोड करण्यात आली। राणा आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर भिडले। राणा गलिच्छ राजकारण करत असून प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी ते असे आरोप करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे। रवी राणा आणि दिनेश सूर्यवंशी यांच्याशी काही वेळापूर्वी आम्ही बातचीत केली। पाहूया नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे। सरकार सपोर्ट आहे, सत्तेचा मार झालाय म्हणून तुम्ही बांगड्या उतरून असे माराठोड्या करून आले, लोकांच्या घरातून मारून आले। हे तुम्हाला महाराष्ट्राची जनता मी आमदार राणांना नम्रपणे सांगू इच्छितो, हे लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या जनतेने जर चुकीची भावना घेऊन जर तुम्ही काम करत असाल तर मी काय यातला गरीबातला गरीब माणूस सुद्धा सहन करणार नाही, तुम्हाला माफ करणार नाही। अहो, मी राणांना सांगू इच्छितो की आम्ही महिला कार्यकर्त्यांच्या सहित यांच्या कार्यालयामध्ये निषेध नोंदवण्यात गेलो। लोकशाही मार्गाने आणि आम्ही आपल्या कार्यकर्त्यांना विनंती केली की आमदार रवी राणांना बोलवा, आम्ही त्यांच्याशी बोलू इच्छितो। तुमच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्या फेकल्या, तुमच्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा विटा फेकल्या। पोलीस तिथे उभे होते, एखाद्याच्या ऑफिसमध्ये जाऊन अशा प्रकारची दादागिरी करणे हा निषेध नसते। मी त्या ऑफिसमध्ये बसलो होतो, माझ्याबद्दल तुम्ही शाब्दिक वाद करायला पाहिजे होता, माझ्याबद्दल काही बोलायचं होतं, माझ्याबद्दल आणखी संवैधानिक मार्गाने चाललेलो होतो, तुम्ही दाखवून दिलं। आमच्या कार्यकर्त्यांना 9 टाक्याची जखम झालेली आहे, लोकांवर आमदार चालत नाही। या दलित गरीब लोकांसोबत जर कोणी एखादा त्यांच्या पाठीशी उभा राहतोय, दलितांचं राजकारण करू नका। हे सगळं आमच्या कार्यकर्त्यांनी 100 ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं नमन केलेलं आहे। त्यांच्या कार्यक्रमामध्ये नाव तुम्ही एवढ्या वर्षांच्या तुम्ही फक्त डमी नाव घेताय। तुम्ही जर नाव घेतलं असतं त्या पुतळ्याच्या अनावराला आले असते, तुमचा पाठिंबा होता मागच्या वर्षी, होऊ दिला असता, पाठिंब्यावर तुम्ही का बोलले नाही? हिंदू मिलचा प्रश्न, हिंदू मिलवर तुम्ही राजीनामा का दिला नाही? तुम्ही त्याच्याकडे पृथ्वीराज चव्हाणचे पाय टाकत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।